नमस्कार मंडळी. तर राहत होती होळी आणि आता आम्ही जातो होळी तोडूक सगळे वाडीतले. दरवर्षी आम्ही संध्याकाळची होळी तोडून जातो. तर आता आम्ही सगळेजण बाहेर पडलो होळी तोडूक. तर सगळे गेलो माडात. माडात आम्ही लय होळी शोधलो होतो. पण आमका आंबो गावलो नाही. त्याच्यानंतर एक गावलो आमका आंबो लय मोठं नाही, तो बारकोच होतो. दरवर्षी आम्ही बारकीच होळी तोडतो, कारण वाडीचीच एक होळी असते, त्याच्यामुळे आम्ही बारकी होळी तोडतो. तर आमका गावलो एक आंबो बारको, तर तो आम्ही तोडूक घेतलो. नंतर तो आंबो झालो तोडून. तसं एका साईडीन तो पाडूचो होतो. तर आम्ही सगळे पोरगे गेलो आणि एका साईडीन तो आंबो पाडलो. आणि नंतर ती होळी घेऊन गेलो आम्ही बाहेर त्या आंब्याक सरळ केल्याने. आणि त्याच्यानंतर तो आम्ही घेऊन गेलो आमच्या वाडीत. काळोख झालो की आम्ही होळी बाहेर काढतो. त्याच्यानंतर गेलो आम्ही गाव होळी आणू. तुम्ही तर बघताच किती मोठी असते. आमच्या वाडीची एक होळी वेगळी असते आणि या गावाची होळी वेगळी असते. ही असं गाव होळी तर लय मोठी आहे गाव होळी. तर पोरगे बघताच तुम्ही किती असते. ह्याच्यापेक्षा गर्दी तर रात्री असतं. तर आता तुम्ही बघा आमच्या होळी कशी कुदवतात ती. तर होळी तर कुदवून झाली आणि आता इलो आम्ही होळी नेमात घालू. तर आता होळी नेमात घालून झाली. तर बघताच तुम्ही किती भारी वाटतात. ती पहिली जी आहे ती पावनाई मंदिराची आहे आणि दुसरी आहे ती नारायण मंदिराची आहे. दोन होळी होते मोठे. त्याच्यानंतर होळीचा मेन म्हणजे होळीच्या भोवताली आग घालून गोल फिरणे. ह्या दरवर्षीपासून चलत इला. तसंच आमच्याही करतो. तुमच्याही होळी कशी साजरी करतास कमेंट करून नक्की सांगा. तर आत्ता भेटूया आम्ही पुढच्या ब्लॉगमध्ये. चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओ लाईक करा. धन्यवाद.